शुक्रवारी रात्री आम्हाला 1:30-2 वाजता रात्री फोन आला. एक्झॅक्ट टाइम नाही माहिती. फोन आला रात्रीच्या वेळी, की असं-असं आतिश राऊतचा ॲक्सिडेंट झालाय असा फोन आला. त्यावेळी आतिशचे वडील हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यावेळी आमच्या घरच्यांना किंवा इव्हन आमच्या सगळ्यांना असं वाटलं, की हा ॲक्सिडेंट झालेला आहे. पण आम्हाला दुसऱ्या दिवशी शनिवारी समजलं, की ॲक्सिडेंट नसून हा एक हत्या करण्यात आलेली आहे. त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे. त्यावेळी आम्ही आमच्या फॅमिलीने, आमच्या माळी समाजाने प्रशासनाची धाव घेतली. शिरवळ पोलीस स्टेशन इथे आम्ही गेलो. शनिवारपासून ते आत्ता ह्या वेळेपर्यंत आम्ही फक्त प्रशासनाची मदत मागतोय, की तुम्ही काय तपास केलाय, काय घटनाक्रम आहे आम्हाला सांगा. तर तुर्तास आम्हाला आत्तापर्यंत काहीही यातले आरोपी कोण आहे ते कळलेलं नाहीये. पण आम्हाला त्यामध्ये सहभागी कोण कोण होते ह्या मुलांची नावं समजलेली आहेत. यामध्ये दीपक भरगुडे, ओंकार चव्हाण, ईश्वर भरगुडे, प्रफुल्ल भरगुडे, नितीन भरगुडे, वैभव भरगुडे, तेजस भरगुडे, बबलू भरगुडे, बाबू शिंदे, सोमनाथ भरगुडे, रवी शेटे, सुमी शेटे या मुलांची नावे समोर आलेली आहेत. पण अद्याप यापैकी कोणीही प्रशासनाच्या हाती लागलेलं नाही. सकाळपासून आम्ही प्रशासनामध्ये होतो. इव्हन आमचे मुलाची बॉडी तिथेच ठेवली होती सकाळपासून. पण आम्हाला एवढंच सांगण्यात आलेलं आहे, की त्यातील 2 जण सापडलेली आहेत. पण आम्हाला ती सापडली आहेत किंवा नाही हे पूर्णपणे खात्री नाही. त्यातील बाकीचे जे 10 जण गायब आहेत, त्यांचाही तपास अजून नाहीये. ते फक्त प्रशासन आम्हाला एवढंच सांगते, की आम्ही तपास करतोय, बघतोय. पण तुर्तास म्हणजे माझ्या भावाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या माळी समाजाला काहीही यातून पूर्णपणे खात्री नाही, की यातले कोण सापडले किंवा कोण नाही सापडलेलं. इतक्या अमानुषपणे त्याची हत्या करण्यात आलेली आहे. त्याचं कारणही अद्यापपर्यंत प्रशासनाला समजलेलं नाहीये. यामागे राजकीय दबाव आहे किंवा प्रशासन आम्हाला सपोर्ट करत नाहीये किंवा यामागे त्यांना म्हणजे इथेच त्यांना ही घटना संपवायची आहे किंवा या घटनेचा तपास करायचा नाहीये, हे आम्हाला तुर्तासपणे काहीही समजलं नाहीये. पण मी असं निवेदन करेल, की आम्ही 3 जानेवारी 2026ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिवशी आम्ही शिरवळ ते नायगाव पदयात्रा काढून आम्ही आमच्या मुलासाठी, आतिश अशोक राऊतसाठी न्याय मागण्यासाठी आम्ही नायगावला येत आहे. आम्हाला प्रशासनाने तसेच ते जे नायगावला येणार आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहेबांनी सहकार्य करावे. एका आईला, एका बहिणीला, एका वडिलांना न्याय द्यावा, एवढीच मी इच्छा व्यक्त करते आणि एवढीच मागणी करते. तरी आम्ही नायगावला येत्या 3 जानेवारी 2026 रोजी शिरवळ माळी समाज, शिरवळ आतिश राऊतचे कुटुंबीय सगळे आम्ही पदयात्रा नायगाव ते शिरवळ ते नायगाव करणार आहोत. तरी आम्हाला सहकार्य असावे असे तुम्हाला सर्व विनंती करत आहे मंडळींनो.